उजनी धरणावर पर्यटन स्थळ होण्यासाठी हालचाली सुरू। माढाचे आमदार अभिजित पाटील यांनी केली परिसराची पाहणी। करमाळ्याचे आमदार नारायणआबा पाटील यांची होती उपस्थिती। उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडली महत्त्वपूर्ण बैठक। माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचे व्हिजन समोर ठेवत विकास झपाट्याने व्हावा यासाठी आमदारपदी निवडून आल्यापासून प्रयत्न चालवलेत। त्यातीलच एक महत्त्वाचा म्हणजेच उजनी धरणाच्या पर्यटन स्थळ विकासासाठी हिवाळी अधिवेशनावेळी प्रश्न मांडला होता। त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। यावेळी उजनी धरणावरील पाणी सोडण्याचं नियोजन जाणून घेत धरणाची पाहणी केली। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावं, त्यामुळे मोठ्या अर्थकारण या भागासाठी उपलब्ध होईल यासाठी माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील यांनी नागपूर अधिवेशनात उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावं म्हणूनच आवाज उठवला असता त्यावर तातडीने उजनी धरण भीमानगर येथे उजनी धरणाचे अधिकारी व आमदार अभिजित पाटील व आमदार नारायणआबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली। यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरणाची ही आवर्जून पाहणी केली आहे। यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संजय कोकाटे, भारत पाटील, नितीन कापसे, सरपंच प्रमोद कुटे, डीव्हीपी बँकेचे चेअरमन औदुंबर महाडिक, नाना महाडिक, सौदागर जाधव यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी उपस्थित होते।